मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप संघवे निलंबित. मुक्त पत्रकार न्यूजच्या पाठपुराव्याला मोठे यश. कोट्यवधींच्या घोटाळ्याचे धागेदोरे उघड होण्याची शक्यता. मुंबईचे शिक्षण उपसंचालक संदीप संघवे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर शाळांना मान्यता देणे, मनमानी कारभार, भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुक्त पत्रकार न्यूजने या प्रकरणात केलेल्या सातत्यपूर्ण आणि अथक पाठपुराव्याला मिळालेले हे एक मोठे यश मानले जात आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुक्त पत्रकार न्यूजचे संपादक श्री रमेश देवरुखकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी त्यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्त आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे संदीप संघवे यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये संघवे यांच्या गैरकारभाराचे अनेक पैलू उघड करण्यात आले होते. देवरुखकर यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत शिक्षण आयुक्तांनी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाला संदीप संघवे यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुक्त पत्रकार न्यूजने दिलेल्या माहितीनुसार या भ्रष्ट अधिकाऱ्याची विभागीय चौकशी लवकरच सुरू होणार असून या चौकशीत कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे अनेक धागेदोरे समोर येण्याची दाट शक्यता आहे. संदीप संघवे यांच्या गैरकारभाराचे पडसाद केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर राज्याच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच विधानसभा अधिवेशनातही उमटले. आमदारांनी या प्रकरणावर आवाज उचलल्यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी अखेर सभागृहात संदीप संघवे यांच्या निलंबनाची अधिकृत घोषणा केली. यामुळे मुक्त पत्रकार न्यूजच्या आरोपांना एक प्रकारे अधिकृत दुजोरा मिळाल्याचे मानले जात आहे. शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून मुक्त पत्रकार न्यूजला असे आश्वासन देण्यात आले आहे की संदीप संघवे यांच्या चौकशी प्रक्रियेत मुक्त पत्रकार न्यूजने केलेल्या सर्व आरोपांची कसून शहानिशा केली जाईल. संदीप संघवे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यांनी बेकायदेशीर आणि अनधिकृत शाळांना संरक्षण दिल्याचा तसेच बेकायदेशीर पद्धतीने शासकीय पत्रव्यवहाराचा उपयोग करत पदमान्यता दिल्याचा आरोप आहे. या व्यतिरिक्त न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणे, आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून शिक्षण हक्क कायद्याखालील RTE पात्र विद्यार्थ्यांना लाभापासून वंचित ठेवून त्यांच्यावर अन्याय करणे आणि अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय कामांमध्ये हेतुपुरस्सर दप्तर दिरंगाई करणे हे आरोपही त्यांच्यावर आहेत. सर्वात गंभीर आरोपांमध्ये बोगस शिक्षकांना मान्यता देऊन त्यांना सरकारी पगारावर ठेवून शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार करणे आणि अतिरिक्त शिक्षक घोटाळ्यात त्यांचा सहभाग असणे यांचा समावेश आहे. मुक्त पत्रकार न्यूजने ठामपणे म्हटले आहे की त्यांच्याकडे संघवे यांच्या गैरकारभाराचे अनेक ठोस पुरावे असून ते हे सर्व पुरावे चौकशी समितीसमोर सादर करून त्यांचा भ्रष्टाचार पूर्णपणे उघड करतील. मुक्त पत्रकार न्यूजने संदीप संघवे यांच्या गैरकारभारासंदर्भात कोणाकडेही काही माहिती किंवा तक्रार असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. ही माहिती या मोठ्या घोटाळ्याची व्याप्ती समोर आणण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकते. या प्रकरणातील आणि शिक्षण क्षेत्रातील अशाच इतर गैरव्यवहारांच्या घडामोडींच्या अद्ययावत माहितीसाठी मुक्त पत्रकार न्यूजचे चॅनल तत्काळ सबस्क्राईब करण्याचे आणि ही महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि पालकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.